आजची जी रेसिपी आहे ती आज तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे आणि माझ्या घरच्यांसाठी पण सरप्राईज आहे. बघायला गेलं तर इकडे कांदे टमाटेच दिसत आहे, पण सगळ्यांनाच माहिती आहे कांदे टमाट्यांपासून खूप काही गोष्टी बनू शकतात आणि त्याच्या सपोर्टनी खूप काही गोष्टींना स्वाद येऊ शकते. तर मग चला बनवूया एकदम स्वादिष्ट गोष्ट, स्पेशल रेसिपी आजची. सगळ्यात अगोदर आज आपण कटिंग पासून घेऊ. जे नेहमी सुरुवात तिकडूनच तर होते. झाले ना, 3 टमाटे आपल्याला मोठे ठेवायचे, ऍटलिस्ट एवढे साईज तरी पाहिजे. त्याच्यानंतर आपण घेऊ कांदा. कांदा पण सेम आपल्याला ते मोठं नाही कापायचं, छोटा नाही कापायचं, बारीक नाही कापायचं. कांद्याला पण अशीच साईज ठेवा, जास्त बारीक करायची गरज नाहीये. कांदे आले, टमाटे झाले, आता घेऊ आलं. आलं आपल्याला जास्त घ्यायचं नाहीये, बस एवढं खूप आहे. आलं गेलं तर लसूण तर पाहिजेच, एक लसूण खूप झालं. पहिलं थोडं तेलासोबत जाईल थोडस तुपासोबत आपण घेतलेले कापलेले हिरवी मिरची, लाल मिरची घ्यावी लागेल, लसूण आणि सोबत आल्या. 4 ते 5-6 पाकळ्या इलायचीच्या.
कांदे टमाटे चांगले बऱ्यापैकी काय तर झाले. पहिला आपण घेऊ धने पावडर. धने पावडर नंतर लाल मिरची. लाल मिरची जास्त नाही, ऍक्च्युली आपण ऑलरेडी हे टाकली, लाल मिरची टाकली, हिरवी मिरची टाकली, आलं टाकले, त्याच्यामुळे लाल मिरची जास्त गरज नाही. लाल मिरची नंतर हळद. पाणी ऍक्च्युली गरम टाकायचं असतं, पण आता वातावरण असं आहे आपलं, गरम पाणी टाकायची गरजच नाही. हे झालं, हे आपण ठेवून देऊ साईडला शिजायला. ज्याची आतुरतेने वाट बघू होते, क्षण आलाय, सरप्राईज उघडकीच होणार आहे. पनीर बघून तर तुम्हाला समजलं असेल काय बनवणार जाणार आहे आज. रेसिपी पनीरचीच आहे. आपण बनवणार आहे पनीर टिक्का मसाला. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण तर दाखवलं स्टार्टिंगला. मसाला लागणार आहे तो ग्रेव्हीचा, तो तयार केलाय आपण. ऍक्च्युली बॉईल करतात मसाला, ग्रेव्ही जी पण आहे ते डायरेक्ट बॉईल करून डायरेक्ट मिक्सरला लावतात. आपण त्याला शिजवलंय, जी टेस्ट येते त्याची, जे रोगण येतात जे बोलतात, तरी जो रंग, जो कलर येतो, तो आपला बॉईल केल्यावर कधीच नाही येत. त्याच्यामुळे आपण पहिले बॉईल करून घेतलंय. तर आता मॅरिनेशन करू पनीरचं. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस एकदम इझी, तुम्हाला नक्की आवडेल. सगळ्यात अगोदर जाईल आपली लाल मिरची. लाल मिरची 2 चमचे, मोर दॅन इनफ आहे. थोडं तिखटपणा येण्यासाठी अजून 1 चमचा टाकून द्या. लाल मिरची नंतर येईल गरम मसाला. गरम मसाला ऑप्शनल आहे, पण जी टेस्ट गरम मसाल्याने येते ती तुम्हाला पनीर टिक्का मसाल्यामध्ये त्याच्याशिवाय येणार नाही. त्याच्यामध्ये 1.5 चमचा आपण गरम मसाला टाकलाय. त्याच्यानंतर येतं राईचं तेल. राईचं तेल झालं, थोडंसं हिंग, नॉर्मल हिंग झालं, आलं लसूणची पेस्ट 1 चमचा आणि 1 अर्धा, आणि मग लटकवलेलं दही. लटकवलेलं दही म्हणजे कसं असतं की दही एका कापडामध्ये हे करायचं, लटकवायचं, पाणी पूर्ण निथळून द्यायचं, आणि मग हे असं घट्ट तयार होतं. हे आपण लटकवलेलं दही टाकलं, आणि थोडंसं मीठ ऑलरेडी आपण ग्रेव्हीमध्ये टाकले, ऑन कॅमेराने टाकलं, पण ग्रेव्हीमध्ये टाकलं हे तुम्हाला अगोदर सांगून देतो. त्याच्यामुळे अजून काय टाकायची गरज नाही. नंतर हे सगळं मिक्स करा प्रॉपर. थोडं बेसन जाईल. बेसन आपलं भाजलेलंच बेसन टाकायचं. बेसन पाहून काय एवढंच टाकलं, किंचित आपलं फक्त ते कोटिंगसाठी लागतं. आता घेऊ आपण पनीरचे एवढेच तुकडे पाहिजे, नॉर्मल, मोर दॅन इनफ एवढे. जे आपण मॅरिनेट केलं होतं ना पनीर, आता आपण त्याला फ्राय करायला घेऊ. फ्राय करण्यासाठी थोडं तूप, 2-3 चमचे तरी तूप जायला पाहिजे. त्यानंतर आपले पनीरचे क्यूब्स जे आपण मॅरिनेट केले होते. मेन प्रोसेस साठी आता लागणारे 2 टमाटे, 3 कांदे. आपल्याला बारीक कापायचे कांदे, आपण कापून घेऊ. ऑलरेडी ग्रेव्ही केली आहे. कांदे आपला जातानेला लागला पाहिजे,
त्याच्यामुळे आपण बारीक चिरलेले बरे राहतात. टमाटे पण सेम बारीकच करून घ्या. आपला रेसिपीचा शेवटचा पार्ट राहिलाय. आपले सगळे तयार झाले. त्याच्यामध्ये मी थोडं तूप आणि तेल मिक्स करून टाकले. तुम्ही फक्त तूप आणि बटर हे दोघं कॉम्बिनेशन पण करू शकता. तेल तूप बटर तेल असं पण कॉम्बिनेशन करू शकता. तुमच्यावर आहे टोटली. सगळ्यात अगोदर जाईल आपले 2 ते 3 तेजपत्ता. तेजपत्ता नंतर जाईल थोडी आलं लसूणची पेस्ट. कांदा ऍक्च्युली जास्त आला तर कापल्यामुळे जमला, त्याच्यामुळे थोडा मी कमी केलाय. आई शपथ मित्रांनो, खोटं नाही बोलत. तो फक्त कांदा लसूण आलं आणि तेजपत्ता हे जे मिक्सर फ्राय करून वास येतोय ना, हा 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 तुम्ही इकडे सगळे पाहिजे होते. शेवटचं जे रूप येणार आपल्या रेसिपीला, क्या बात आहे. नक्की आवडेल. कांदा आपला चांगला मूळसर फ्राय झाला पाहिजे. त्याच्यामध्ये हलगर्जीपणा अजिबात जमणार नाही. कांदा आपला चांगला बऱ्यापैकी फ्राय झालाय. कांदा नंतर आपलं जाईल थोडं मसाला. मसाला आपला तुम्हाला बोललो मगाशी, जसं मला तिखट लागतो त्याच्यामुळे 2.5 चमचा खूप आहे, मोठ्याने ना. थोडी हळद जास्त नाही. ऑलरेडी आपण त्याच्या खूप साऱ्या याच्यामध्ये मटेरियलमध्ये हळद टाकलेली. आणि शेवटला थोडं हिंग आणि लास्ट धने पावडर. आपल्याला मसाला जास्त फ्राय नाही होऊन द्यायचा. मसाला तळाला अख्खा तुमच्या पनीर टिक्का मसाल्याची टेस्ट बिघडून जाईल. त्याच्यामुळे त्याला ना फ्राय करतात असतं. नॉर्मल जरा वास जरी सुटला तरी आपले टमाटे घ्यायचे, टमाटे टाकून द्यायचे. दॅट्स इट. टोमॅटो थोडं मीठ टाकून द्यायचं. मीठ ऍक्च्युली आपल्या ग्रेव्हीमध्ये पण झालं होतं म्हणून थोडं कमीच टाकायचं. मीठ याच्याकरता टाकतो लवकर मी अगोदरच. त्याच्यामुळे काय होतं मिठामुळे, आपला टमाटा कांदा तो थोडा कचरट नाही तर कच्चा कच्चा लागतो ना, तो मिठामुळे शिजला जातो, लवकर शिजला जातो. टमाटा चांगला फ्राय झाला. आता आली आपली पनीरची वारी. पनीर पण जास्त आपल्याला रोस्ट करायचं आहे, आपण फ्राय केलेलं आहे. पनीर नंतर आपली जी ग्रेव्ही बनली होती ती ग्रेव्ही येते. हा 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 मित्रांनो, खोटं नाही बोलत, मी पाहिजे होते इकडे. क्या बात आहे, क्या बात आहे. लास्ट प्रोसेस मध्ये आपलं काय असतं, टमाट्याचा आंबटपणा नाही यायला पाहिजे. तर त्याला कव्हर करण्यासाठी ना एक आयडिया तुम्हाला सांगतो. तुम्ही साखर टाकू शकता, पण तुमच्या घरी मध असलं तर सगळ्यात बेस्ट. थोडं मध टाकायचं, जास्त नाही. एक फक्त साईड आहे, याच्यामुळे काय होतं, जो टँगीनेस आहे आपल्या टमाट्याचा तो चालला जातो. सगळ्यात मेन पनीर टिक्का मसाला आला आणि त्याच्यामध्ये मलाईच नसली तर काय फायदा. अरे पंजाबी बुरा मान जाएंगे भाई. 1 चमचा मोर दॅन इनफ आहे. आपल्याला अजून गार्निशसाठी 1 चमचा लागणार आहे. लास्ट प्रोसेस राहते आपली कोळशाची. जो आपल्याला स्मोकी फ्लेवर लागतो ना, तो स्मोकी फ्लेवर आता भेटणार आहे एकदम एंडिंगला. कसं घ्यायचं, कोळसा एका वाटीमध्ये ठेवायचं, ती वाटी याच्या वेळी ठेवायची आणि थोडं तूप टाकायचं. तूप टाकलं स्मोकीनेस साठी आपल्याला ते झाकून ठेवायचं. दॅट्स इट.
थोड्या वेळात आपली भाजी रेडी. शेवटची थोडीशी गार्निशिंग कोथिंबीरची. दॅट्स इट. हा 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 हा, क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त श्वास. ओ रेस, तुम्हाला एक गोष्ट राहिली विसरलो सांगायची. मला कन्सिस्टन्सी सांगायची होती. कन्सिस्टन्सी अशी असते, हे दिसते तुम्हाला, हे जे आहे ना, चमच्याला ओव्हरऑल कव्हर केले त्या मसाल्याने, बस तेवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे. थोडस परत कोथिंबीर आणि मले. दॅट्स इट. आपली डिश तयार आहे.